आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आमदारकी टिकवण्यासाठी शेतकऱ्यांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचा निषेध। शक्तीपीठ हटाव संघर्ष समितीचे बीजी पाटील यांनी आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुखांना ठणकावले। ज्याच्या अंगात शेतकऱ्याचे खरे रक्त आहे त्याला बळीराजाचे जीवन उद्ध्वस्त होताना पाहून कळवळा आलाच पाहिजे। मात्र केवळ आपली आमदारकी टिकवण्यासाठी जे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांच्या आमदारकीला काय जाळायचे आहे, अशा शब्दात शक्तीपीठ हटाव संघर्ष समितीचे निमंत्रक बीजी पाटील काका यांनी आपला संताप व्यक्त केला। सांगली जिल्ह्यातील कुरळप येथे आयोजित करण्यात आलेल्या शक्तीपीठ हटाव संघर्ष समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते। यावेळी त्यांनी आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार सत्यजित देशमुख यांच्यावर थेट निशाणा साधत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत बीजी पाटील म्हणाले की वारणा आणि कृष्णाकाठची सुपीक जमीन या प्रकल्पांमुळे धोक्यात आली आहे। आमचा शेतकरी देशधडीला लागणार असेल आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जर बघ्याची भूमिका घेत असाल किंवा चुकीच्या प्रतिक्रिया देत असाल तर अशा भूमिकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे म्हणत सत्तेच्या गणितात शेतकऱ्यांचे हित विसरणाऱ्या नेत्यांना पाटील यांनी आरसा दाखवला। खरे नेते तेच असतात जे संकटकाळी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, आमदारकी टिकवण्यासाठी तडजोडी करत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला। जमिनी वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी हा संघर्ष यापुढे अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत बैठकीतून देण्यात आले। या बैठकीला कुरळप परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीजी पाटील यांच्या या जळजळीत वक्तव्यामुळे आता सत्ताधारी आणि संबंधित लोकप्रतिनिधी यावर काय उत्तर देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। शेतकरी वाचला तरच महाराष्ट्र वाचेल या भावनेतून लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून जमिनी वाचवण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही करण्यात आले आहे। खरं रक्त आहे ती माणसं अशा तऱ्हेनं आमदारकी मिळालेल्या उष्टावळीवरती तिची टिकवण्यासाठी आमदारकी असं बोलत नाहीत। ज्याला शेतकऱ्याचं रक्त आहे आणि जो शेतकऱ्याचा स्वतःला नेता समजतो ना, तो शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त झालेलं बघितल्यावर त्याच्यात कळवळा उत्पन्नच व्हायला पाहिजे। अन्यथा तुमच्या आमदारकीला काय करायचं आहे, काय जाळायची आहे का आमदारी? शेतकरी जर उद्ध्वस्त होत असेल, ही सगळी जमीन आमची वारणा कृष्णाकाठची जाणार असेल, आमचा माणूस उद्ध्वस्त होणार असेल आणि तुम्ही जर अशी प्रतिक्रिया जर देत असाल तर याचा आम्ही निषेध करतो। आणि नजीकच्या काळात तुम्ही नाही वक्तव्य बदललं तर ही सगळी मंडळी घेऊन तुमच्या घरावर येऊन आम्ही निषेध करून तुम्हाला बाहेर येऊन सांगू की तुम्ही सांगा शेतकऱ्याच्या बाजूच्या आहेत का विरुद्ध बाजू, ही आम्हाला वेळ येऊ नये। कारण एकेकाळी आम्ही लढलोय तुमच्या बरोबर, मागचे दिवस हे आम्हाला माहीत आहेत। तेव्हा वेळीच तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा जो बदल आहे तो अभ्यास करा आणि जर तुम्हाला वाटलं की कसा शक्तीपीठ बरोबर आहे तर या आमच्या मैदानात आणि आम्हाला सांगा। उद्याच आम्ही सगळ्यांचं निमंत्रण दिलंय, मग भाजपच्या असतील, राष्ट्रवादीच्या असतील, शिवसेनेच्या असतील, 2 पक्ष असतील, 4 असतील, 8 असतील, सगळ्यांना आम्ही सन्मानानं निमंत्रण दिले उद्या की आम्ही टाकायला जाऊन मोगाला पित नाही। सदाभाऊ तुम्हालाही पत्र दिलंय, त्या पत्रामध्ये हेच लिहिलंय की तुम्ही शेतकऱ्यांच्या या संघर्ष मेळाव्यामध्ये समोर या, तुमची भूमिका स्पष्ट करा आणि स्पष्ट करून आम्हाला लेखी खुलासा द्या की तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही उतरणार आहात, तरच खऱ्या अर्थानं त्या आमदारकीला शोभा आहे। दुसरं, आमच्या इथले दुसरे आमदार आहेत ते सत्यजित देशमुख आहेत, त्यांनाही आज अनिल पाटील सर जाऊन भेटलेत, त्यांनाही सांगितलंय की ही तुमची भूमिका उघड करा। नाही, आम्ही तुमच्या बाजूनच आहोत पण मला काही येता येणार नाही, ही असली दडगी उत्तर आम्हाला नको आहेत। याचं तर मैदानात समोर या, आमचा घाम गाळलाय, आमचं आयुष्य गेलंय, आमचा आज आपण जा त्या जमिनीपासून आज आम्ही आमच्या मुलाबाळापर्यंत ते जपलेला तुकडा आहे। आणि जर तुम्ही म्हटला की मला येता येणार नाही, मला काय अडचणी आहेत, अडचणी फक्त आमच्या मायमाऊल्यांनाच असतात, तुम्हाला कशाची अडचण आहे? तुम्हाला अडचण असली तर आम्हाला अडचणीचा विचार करावा लागेल। आपण मित्र आहोत, शेतकऱ्याच्या ह्या लढ्याला यावं। तिसरा आमदार